नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आदिवासी विभाग भरतीचे एक्स्पेक्टेड कट ऑफ म्हणजेच अंदाजित कट ऑफ काय असू शकतो त्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. यामध्ये आपण विभागानुसार आणि पदानुसार सेपरेट कट ऑफ पाहूया जेणेकरून सर्वांना त्याचा एक अंदाज येईल. तर पहा मित्रांनो, आपण एक एक करून कट ऑफ बघतोय. हा जो एक्स्पेक्टेड कट ऑफ आहे हा ओपन आणि सर्वसाधारण कॅटेगरीसाठी असणार आहे. यामध्ये कॅटेगरी किंवा समांतर आरक्षण याबाबत आपण बोलणार नाही आहोत. काही पदांची मेरिट लिस्ट आलेली आहे, म्हणजे गुणवत्ता यादी आलेली आहे. त्यावरून तुम्ही एक्झॅक्ट कट ऑफ सुद्धा काढू शकता. तर एक्झॅक्ट कट ऑफ कसा काढायचा तो आपण पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी अंदाजित कट ऑफ काय असू शकतो त्याचं पाहून घेऊया. तर यामध्ये पहा, नाशिक विभागाबद्दल आपण बोलतोय. यामधील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदाचा कट ऑफ 170 ते 74 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आता हे सर्व वैयक्तिक अंदाज आहेत. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. तुमचा अंदाज किंवा तुमचं मत यापेक्षा वेगळंही असू शकतं आणि ॲक्चुअल जो कट ऑफ लागणार आहे तो सुद्धा याच्यापेक्षा वेगळा असू शकतो. हा फक्त एक एक्स्पेक्टेड कट ऑफ आहे असं तुम्ही समजून हा व्हिडिओ पाहावा. ॲक्चुअल कट ऑफ कसा काढायचा ते सुद्धा आपण पाहणार आहोत, पण ते पाहूया व्हिडिओच्या शेवटी. इथे पहा, दुसरं पद जर आपण पाहिलं तर नाशिक विभाग आहे. यामधील संशोधन सहाय्यक हे पद आहे. याचा कट ऑफ देखील 174 ते 178 या दरम्यान राहू शकतो. कोणत्या पदाचा? फक्त ओपन कॅटेगरी आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी. आपण कोणत्याही कॅटेगरीबाबत बोलत नाही आहोत, फक्त ओपन कॅटेगरी आणि त्यामध्येही सर्वसाधारण गट याबद्दल. नंतर पहा, मुख्य लिपिकचा जर विचार केला तर 164 ते 168 या दरम्यान कट ऑफ राहू शकतो. नंतर पुढील जर आपण पद पाहिलं, हे सर्व पदं आपण बघतोय नाशिक विभागाचे. यानंतर नागपूर किंवा अमरावती आणि इतर जे विभाग आहेत त्याची सुद्धा माहिती पाहूया. आदिवासी विकास निरीक्षक हे जे पद आहे याचा कट ऑफ 166 ते 170 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नंतर नाशिक विभागामधीलच वरिष्ठ लिपिक जर पद पाहिलं आपण तर 156 ते 160 या दरम्यान कट ऑफ राहू शकतो. नंतर नाशिक विभाग गृहपाल पुरुष जर पाहिलं तर 154 ते 160 या दरम्यान कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. नंतर नाशिक विभागामधीलच गृहपाल स्त्री जर आपण पाहिलं तर 144 ते 150 या दरम्यान कट ऑफ राहू शकतो. नंतर अधीक्षक हे जर पद पाहिलं नाशिक विभागामधीलच तर 136 ते 140 या दरम्यान कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. नंतर नाशिक विभागामधील ग्रंथपाल हे पद आपण जर पाहिलं तर यामध्ये 146 ते 150 या दरम्यान कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. नंतर नाशिक विभाग प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी 150 ते 156 या दरम्यान कट ऑफ राहू शकतो. नंतर ठाणे विभाग, म्हणजे अगोदर आता नाशिक पाहिला, यानंतर बघतोय आपण ठाणे. ठाणेमधील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदाचा कट ऑफ 148 ते 152 या दरम्यान राहू शकतो. आता कट ऑफचं कसं आहे मित्रांनो, काही पदांसाठी जे टेक्निकल क्वालिफिकेशन आहे त्यावर आधारित कट ऑफ लागत आहे. नंतर जागा जर आपण पाहिल्या तर सिंगल डिजिटमध्ये जागा आहे. इव्हन काही काही पदांची एक जागा आहे आणि ज्या पदांचा इथे समावेश केलेला नाही, कारण की इतरही पदं आहेत जसे स्टेनोग्राफर झालं, बरोबर. त्यासोबतच इतर काही पदे आहेत, पण त्यांचा समावेश आपण का केला नाही? तर ओपनसाठी काही पदांमध्ये जागाच नाहीये. ओपन कॅटेगरी जी आहे त्याच्यासाठी जागा नाहीये आणि जे स्टेनोग्राफर सारखी पदं आहे त्याचा कट ऑफ कितीही खाली येऊ शकतो. इव्हन त्यांच्या जागा सुद्धा रिक्त राहू शकतात, कारण की ते टेक्निकल पोस्ट आहे आणि बहुधा टेक्निकल जे सर्टिफिकेट असतात आपल्याकडे ते बहुतांश विद्यार्थ्यांकडे नसतात. त्यामुळे त्यांचा कट ऑफ हा अत्यंत कमी जाण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे जे समांतर आरक्षणामध्ये येतात त्यांचा देखील कट ऑफ हा अपेक्षेपेक्षा फार कमी लागत असतो. इथे पहा, आता ठाणे विभागाबद्दल आपण बोलतोय. संशोधन सहाय्यक या पदाचा निकाल 158 ते 162 या दरम्यान राहू शकतो. नंतर ठाणे विभाग वरिष्ठ लिपिक 156 ते 160. नंतर ठाणे विभागामधीलच गृहपाल पुरुष 146 ते 150 या दरम्यान कट ऑफ राहू शकतो. नंतर अधीक्षक पुरुष जर पाहिलं तर 136 ते 140 ठाणे विभागातील कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. नंतर अधीक्षक स्त्री जर पाहिलं ठाणे विभाग तर 134 ते 138 या दरम्यान राहू शकतो. नंतर ठाणे विभागामधील ग्रंथपाल जर पाहिलं तर 144 ते 150 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नंतर ठाणे विभागामधील सहाय्यक ग्रंथपाल जर पाहिला तर तो सुद्धा 144 ते 150 या दरम्यान राहू शकतो. ठाणे विभागामधील प्रयोगशाळा सहाय्यक जर पाहिलं तर 164 ते 170 या दरम्यान कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. ठाणे विभागामधील कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी याचा कट ऑफ 154 ते 160 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नंतर अमरावती विभाग, अमरावती विभागामधील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदाचा कट ऑफ जो आहे तो एक्सपेक्टेड 160 ते 166 या दरम्यान राहू शकतो. नंतर संशोधन सहाय्यक हे जे पद आहे याचा कट ऑफ 166 ते 170 या दरम्यान राहू शकतो. नंतर अमरावती मुख्य लिपिक जर पाहिलं तर 156 ते 160 या दरम्यान कट ऑफ राहू शकतो. नंतर पुढील जर पद पाहिलं वरिष्ठ लिपिकाचं तर 158 ते 62 या दरम्यान कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. नंतर गृहपाल पुरुष जर पाहिलं तर 152 ते 158.
या दरम्यान कट ऑफ राहू शकतो अमरावती विभागाचा. नंतर गृहपाल स्त्री जर पाहिलं तर 142 ते 148 या दरम्यान अमरावती विभागातील गृहपाल स्त्री या पदाचा निकाल राहण्याची शक्यता आहे. नंतर पुढील पद जर पाहिलं अमरावती विभागामधीलच तर कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी याचा कट ऑफ 164 ते 168 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नागपूर विभागातील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक याचा कट ऑफ 144 ते 148 या दरम्यान राहू शकतो. नागपूर विभागातील मुख्य लिपिक हे जर पद पाहिलं तर 164 ते 168 या दरम्यान कट ऑफ राहू शकतो. आणि नागपूर विभागातील वरिष्ठ लिपिक हे जर पद पाहिलं तर 154 ते 160 या दरम्यान कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. तर पहा मित्रांनो, इथे आपण जवळपास कॅटेगरी ज्या ज्या ओपनच्या जागा आहेत, अवेलेबल आहेत सर्वसाधारणसाठी, त्याचा कट ऑफ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हा फक्त अंदाज आहे, पण तुम्ही जर तुमची मेरिट लिस्ट आलेली असेल तर ऍक्च्युअल कट ऑफ काढू शकता. आता तो कसा काढायचा त्याची माहिती सुद्धा पाहूया. त्यासाठी आपल्याला एक्झाम्पल घ्यावं लागेल. तर एक्झाम्पल आपण घेतोय. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण एक्झाम्पलसाठी जागा घेतल्या. तुमच्या ही जागा अशा जाहिरातीमध्ये मेन्शन आहेत, म्हणून तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरलेला आहे, ज्या विभागामध्ये भरलेला आहे, त्याच्या तुम्ही एकदा जागा पाहून घ्या. इथे जागा जर आपण पाहिल्या तर जागेचं विभाजन जे आहे, पदाचं आपल्याला घेणं देणं नाहीये. आपण फक्त एक्झाम्पलसाठी बघतोय. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलाय त्याचंही तुम्ही असं काढू शकता. इथे पहा, इथे आहेत प्रवर्ग, अनुसूचित जाती, जमाती, ज्या काही कॅटेगरी आहेत त्या सर्व मेन्शन आहेत. एससी, एसटी, ओबीसी. ठीक आहे. सर्वात शेवटी जे आहे एकूण आरक्षित पदे आहे आणि लास्टचा जो कॉलम आहे म्हणजे लास्ट सेकंड, तर तिथे आपल्याला अराखीव पदे आहेत. म्हणजे ही जी पदे आहेत ही ओपन कॅटेगरीसाठी आहेत. त्यानंतर ओपन मधील सर्वसाधारणसाठी जर आपण पाहिलं तर हा आहे. इथे तुम्ही पाहू शकता ही जी लाईन आहे ती ओपन कॅटेगरीमधील सर्वसाधारण या पदासाठी आहे. म्हणजे इथे किती जागा आहेत? 1. नंतर ह्या कॅटेगरी वाईज जागा आहेत 1, 1, 1 इथे पाहू शकता. ओपन कॅटेगरीचा जर आपल्याला कट ऑफ करायचा असेल तर ओपन कॅटेगरी त्यामध्ये ही सर्वसाधारण ही जी लाईन आहे ती 1 जागा आहे. म्हणूनच जो त्या लिस्टमधील मेरिट लिस्टमधील सर्वात टॉपचा कॅन्डिडेट असेल त्याचा विचार केला जाईल या ठिकाणी. कारण की ओपनची जी जागा आहे ती सर्व कॅटेगरीसाठी असते आणि त्यामध्येही सर्वसाधारण म्हणजे तो कोणत्याही समांतर आरक्षणाचा लाभ घेतलेला नसावा, तर त्याची निवड या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून फर्स्ट रँक जर आलेली असेल तर होऊ शकते. म्हणजे हे झालं ओपन कॅटेगरीचा कट ऑफ. आता तुम्ही जर विविध कॅटेगरीमधून येत असाल म्हणजे एसटी असो, एससी असो, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर अनुसूचित जाती या कॅटेगरीमधून येत असाल आणि त्यामध्येही सर्वसाधारण म्हणजे काय? प्रकल्पग्रस्त नाही, भूकंपग्रस्त नाही, माजी सैनिक नाही, सर्वसाधारण कॅन्डिडेट, पण त्याची कॅटेगरी आहे अनुसूचित जाती. इथे किती जागा आहेत? इथे जागा आहेत 1. अशा पद्धतीने तुम्ही अगोदर काढायचं आहे तुमच्या जागा. जागा किती आहे? 1. तर आता आपण जाऊया मेरिट लिस्टवर. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण मेरिट लिस्ट बघतोय. आता मेरिट लिस्ट जर पाहायचं म्हटलं तर जो पहिल्या नंबरचा कॅन्डिडेट आहे मग त्याची कॅटेगरी कोणतीही असो त्याची निवड होणार आहे ओपन मधून. का? कारण की त्याचा रँक आहे फर्स्ट आणि ओपनसाठी सर्वसाधारणसाठी जागा आहेत 1. म्हणून पहिल्या कॅन्डिडेटची निवड या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी केल्या जाईल. आता त्याचे जेवढे मार्क्स आहेत ते तुम्ही ओपन कॅटेगरीचा कट ऑफ एक्सपेक्टेड करू शकता. कधी कधी एका जागेसाठी दोनही उमेदवारांना बोलावण्यात येतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला एक उमेदवाराची निवड केली जाते आणि दुसऱ्या उमेदवाराला या ठिकाणी वेटिंग लिस्टवर ठेवलं जातं. पण तसं कॅटेगरीच्या बाबतीत आपल्याला घडताना दिसतं. ओपनच्या बाबतीत सहसा असं घडत नाही. कॅटेगरीमध्ये वेटिंग लिस्टवर उमेदवार असतात आणि जर ज्या उमेदवाराची निवड झाली तो त्या ठिकाणी जॉईन झाला नाही तर इतर उमेदवारांना संधी मिळते. इथे पहा, दुसरं जर आपण पाहिलं कशाचा बघितलं होता आपण अनुसूचित जातीचा पाहिला होता. म्हणजे अनुसूचित जातीची किती जागा होती? 1 जागा होती. म्हणून एससी कॅटेगरीचा उमेदवार या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. तर इथे पहा, इथे जर तुम्ही स्क्रोल करत गेले, स्क्रोल करता 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 इथे हा जो आहे हा एससी कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे आणि तो वरच्या लिस्टमध्ये टॉपवर आहे. म्हणजे यापूर्वी एससी कॅन्डिडेट नाहीये, हाच एकमेव टॉपर एससी कॅन्डिडेट आहे. याचे जे मार्क्स असतील आता 144 या ठिकाणी पहा, तर हा राहणार आहे एससी कॅटेगरीचा सर्वसाधारणसाठीचा कट ऑफ. म्हणजे जी एससी कॅटेगरी जनरल आहे सर्वसाधारण जे आहे त्याचा कट ऑफ हा या कॅन्डिडेटला जेवढे मार्क्स आहेत तेवढ्या मार्क्सवर क्लोज होईल. कारण की जागा किती आहे? 1च आणि कॅटेगरी कोणती आहे? एससी, त्यामध्येही सर्वसाधारण. तर इथे उमेदवार तुम्ही पाहू शकता एससी कॅटेगरीचा आहे, सर्वसाधारण मधून आहे आणि त्याचे जेवढे मार्क्स आहेत तेवढा कट ऑफ राहणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरलाय तुमची जर मेरिट लिस्ट आलेली असेल तर अगोदर ओपनच्या जागा फिल करून घ्या. कारण की सर्वात पहिले ओपनच्या जागा फिल केल्या जातात आणि त्यानंतर तुमची कॅटेगरी कोणती आहे, त्या कॅटेगरीमधून तुमचा रँक किती आहे आणि तुमच्या कॅटेगरीसाठी जागा किती आहे त्याचं तुम्ही डिवायडेशन करू शकता. अशा पद्धतीने ऍक्च्युअल कट ऑफ काढता येतो. आपण अंदाजित कट ऑफ पाहिलेच, पण त्यासोबतच ऍक्च्युअल कट ऑफ जर काढायचा असेल तर तुम्हाला थोडंसं अनालिसिस करावं लागेल. एक म्हणजे तुमच्या पदांच्या जागा किती आहे, तुम्ही कोणत्या विभागात फॉर्म भरलाय, त्यानंतर कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरलाय, नंतर तुमची मेरिट लिस्ट आलेली आहे का, नंतर व्हॅकन्सी किती आहे आणि सर्वात शेवटी तुमचा रँक किती आहे. यावरून तुम्ही परफेक्ट कट ऑफ काढू शकता. त्यामध्ये कुठलीही शंका नाही, कोणालाही विचारण्याची आवश्यकता नाही.
व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुम्हाला किती मार्क्स आहे तेही तुम्ही मेन्शन करा. कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरला होता तेही तुम्ही सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.